श्री शिवलीलामृत अध्याय 10. शारदा आख्यान. श्री गणेशाय नमः. यापूर्वीच्या 9व्या अध्यायात शबराचा व सिंहकेतू राजाचा उद्धार कसा झाला, वामदेवाने शिवभस्माचे महात्म्य सांगून एका ब्रह्मराक्षसाचा उद्धार कसा केला, या कथा सूतांनी शौनकादींना सांगितल्या. आम्हाला शिवमहात्म्याविषयी आणखी काही सांगा, असे ऋषी म्हणाले असता सूत म्हणाले, ऐका. पूर्वी अनर्थ देशात देवरथ नावाचा एक विद्वान ब्राह्मण होता. त्याने सांगवेदाध्ययन केले होते. त्याला शारदा नावाची एक मुलगी होती. ती मोठी गुणवती रूपमती होती. तिचे रूप लावण्य पाहून सगळे लोक आश्चर्यचकित होत असत. ती 12 वर्षांची झाली तेव्हा तिच्या वडिलांनी पद्मनाभ नावाच्या ब्राह्मण तरुणाशी लग्न लावून दिले. तो पद्मनाभही वेदशास्त्र संपन्न होता. त्याची विद्वत्ता पाहून राजे लोक माना डोलवत असत. लग्नानंतर काही दिवस पद्मनाभ सासऱ्याच्याच घरी राहिला. एके दिवशी संध्याकाळी संध्यावंदनासाठी नदीवर गेला. संध्यावंदन करून परत येत असता अंधारात त्याला एक विषारी साप चावला व तो तिथल्या तेथे मरून पडला. ही बातमी समजताच शारदा तिच्या आईवडिलांसह तेथे आली. पद्मनाभ मरून पडलेला पाहून तिने आकांत केला. तिने आपली सर्व सौभाग्यलेणी काढून फेकून दिली. कपाळावर मारून घेत ती रडू लागली. शारदेची ती अवस्था पाहून तेथे जमलेले लोकही शोकाकुल झाले. मग तिच्या पतीचे दहन करून आई वडील शारदेला घेऊन घरी परत आले. असेच काही दिवस गेले. एकदा शारदेचे आई वडील, भाऊ सर्वजण काही कामांसाठी बाहेर गेले होते. घरात शारदा एकटीच होती. त्यावेळी एक अद्भुत घटना घडली. नैध्रुव नावाचे एक अंध ऋषी आपल्या शिष्याचा हात धरून शारदेच्या घरी आले. शारदेने त्यांना आसनावर बसवून त्यांची पूजा केली. त्यावेळी नैध्रुव ऋषी शारदेला आशीर्वाद देत म्हणाले, सौभाग्यवती भव, पुत्रवती भव. त्यावर शारदा सखेद हसून म्हणाली, मुनिवर्य, हा कसला आशीर्वाद मला दिलात? तुमचा आशीर्वाद मुळीच खरा होणार नाही. असे म्हणत तिने सगळी हकीकत सांगितली. तेव्हा नैध्रुव म्हणाले, माझा आशीर्वाद कालत्रयी खोटा ठरणार नाही. माझ्या मुखातून बाहेर पडलेले शब्द कधीही मागे येत नाहीत. माझी तपश्चर्या मोठी आहे. माझ्या शब्दांना दिव्य सामर्थ्य आहे. अशक्य ते शक्य हो. शारदेच्या घरची माणसे परत आली. त्यांना सगळा वृत्तांत समजताच हे अघटित कसे काय घडले, अशी शंका शारदेच्या वडिलांनी विचारली. नैध्रुव ऋषी म्हणाले, ऋषीचा आशीर्वाद अमोघ असतो. ते एका क्षणात रंकाचा राजा करतात. शाप देऊन संपूर्ण कुळाचा संहार करू शकतात. ऋषीच्या शापाने नहुष राजा सर्प झाला. ब्रह्मशापाने यादव कुळाचा संहार झाला. ब्रह्मशापाने इंद्राची सगळी संपत्ती सागरात बुडाली. ब्रह्मशापामुळेच पंडुराजाला स्त्रीभोग मिळाला नाही आणि 60,000 सगरपुत्र जळून गेले. नारदाच्या शापाने कुबेर पुत्र वृक्ष झाले. ब्रह्मशापानेच कृष्णासह यादव कुळ नष्ट झाले. चंद्राला क्षय झाला. ब्राह्मण अवघ्या त्रैलोक्यात श्रेष्ठ आहेत. ते ब्रह्मांड मोडून पुन्हा होते तसे करू शकतात. तेव्हा माझा आशीर्वाद कदापि खोटा ठरणार नाही. मग नैध्रुव ऋषी शारदेला म्हणाले, तुला आता मी एक उपाय सांगतो, तो नीट ऐक. तू उमा महेशाचे व्रत कर. षडाक्षर मंत्राचा ओम नमः शिवायचा दररोज यथाविधी जप कर. तुला या व्रताचे फळ मिळेपर्यंत मी येथेच राहीन. शारदेने नैध्रुव ऋषींना विचारले, आपण सांगितलेल्या या व्रताचा प्रारंभ केव्हा करू? हे व्रत किती दिवस करावयाचे? ऋषी म्हणाले, या व्रताचा प्रारंभ चैत्र किंवा मार्गशीर्ष महिन्यातील शुक्ल पक्षात करावा. सोमवार, अष्टमी किंवा चतुर्दशी या दिवशी चांगला मुहूर्त पाहून व्रताला प्रारंभ करावा. 1 वर्ष मध्ये खंड पडू न देता उमामहेश्वराची पूजा करावी. ऋषींनी सांगितल्याप्रमाणे उमामहेश्वराचे व्रत यथासांग करण्याचा शारदेने निश्चय केला. तिने ऋषींच्याकडून षडाक्षर मंत्र घेतला. आपल्या घराजवळच सुंदर शिवमंदिर उभारले. त्यात तांदळाच्या राशीवर कलश स्थापन करून त्यावर पूर्ण पात्रात उमामहेशाच्या सुवर्ण मूर्तींची प्राणप्रतिष्ठा करून यथाविधी उमामहेश्वराची षोडशोपचारे पूजा सुरू केली. ब्राह्मण सवाष्ण बोलवून त्यांना उत्तम भोजन व दक्षिणा देऊन संतुष्ट केले. कशाचीही कमतरता ठेवली नाही. ती रोज पुराण पठण श्रवण करीत असे. सर्व काळ शिवनामाचा जप करीत असे. भगवान शंकरांचे ध्यान करून त्याचे स्वरूप डोळ्यापुढे आणत असे. ऋषींनी सांगितल्याप्रमाणे भवानी मातेची पूजा करून ती ध्यान लावून बसत असे. बघता बघता वर्ष संपले. शारदा अत्यंत निष्ठेने व्रताचरण करीत होती.
मग नैध्रुव ऋषींनी शारदेकडून या व्रताचे उद्यापन करून घेतले. शारदेने 1100 दाम्पत्यांना भोजन दिले, वस्त्रालंकार देऊन त्यांची पूजा केली, सर्वांना भरपूर दक्षिणा दिली. व्रत पूर्ण झाल्यामुळे शारदेला आनंद झाला. त्या दिवशी रात्री शारदा जपध्यान करीत बसली होती. मध्यरात्र झाली आणि अचानक भवानी माता तेथे प्रकट झाली. सगळीकडे दिव्य प्रकाश पडला. त्या तेजाने नैध्रुव ऋषींना दृष्टी आली. शारदेने देवीच्या चरणावर मस्तक ठेवले व तिचे स्तवन केले. परंतु शारदा व नैध्रुव्य या दोघांशिवाय कुणाला काहीच दिसत नव्हते, ऐकू येत नव्हते. शारदा देवीचे स्तवन करीत म्हणाली, हे जगन्माते, तुझा जय जयकार असो. हे जगदंबे, वेदपुराणे तुझी महती गातात. तुझी कृपा असेल तर जन्मांधाला दृष्टी येते. पांगळा वाऱ्यापुढे धावू लागतो, मूर्ख पंडित बनतो, गारेचे चिंतामणी होतात. संसार भयाचा नाश करणाऱ्या, आपल्या भक्तांचे पालन करणाऱ्या हे भवानी वेदमाते, ब्रह्मादी देव तुझे सतत ध्यान करतात. त्रिविध तपांचा नाश करणाऱ्या, आपल्या भक्तांना जन्ममरणाच्या फेऱ्यातून मुक्त करणाऱ्या, सर्वांचे कल्याण करणाऱ्या माते, तू तर सर्व विश्वात भरून उरली आहेस. माझ्यावर कृपा कर. शारदेने अशी स्तुती केली असता प्रसन्न झालेली देवी शारदेला म्हणाली, तुला हवा असेल तो वर माग. तेव्हा नैध्रुव ऋषींनी देवीला शारदेची सर्व हकीकत सांगितली व ते तिला म्हणाले, मी या शारदेला जो आशीर्वाद दिला आहे तो खरा ठरावा. माते, तू मनात आणलेस तर काय होणार नाही. नैध्रुव ऋषींनी अशी विनंती केली असता देवी म्हणाली, ही शारदा पूर्वजन्मी द्रविड देशातील ब्राह्मण कन्या होती. हिचे नाव भामिनी असे होते. हिला एक सवत होती, ही धाकटी. हिने हर प्रयत्न करून आपल्या पतीला आपल्यातच गुंतवून ठेवले. त्यामुळे हिची सवत चिडली व वाईट मार्गाला लागली. भामिनीच्या शेजारी एक तरुण राहत होता. त्याचे भामिनीवर मन जडले. एके दिवशी संधी साधून त्या तरुणाने भामिनीचा हात धरला, परंतु भामिनीला ते मुळीच आवडले नाही. तिने रागाने त्याचा हात झिडकारला. निराश झालेला तो तरुण आपल्या घरी गेला, परंतु भामिनीच्या सहवासासाठी तो अगदी वेडा झाला होता. तिच्यासाठी रात्रंदिन झुरत होता आणि तशा स्थितीत त्याला एके दिवशी मरण आले. भामिनीमुळेच आपला पती आपणास दुरावला या विचाराने चिडलेल्या त्या सवतीने भामिनीला तू विधवा होशील असा शाप दिला. काही दिवसांनी ती सवत मरण पावली व एके दिवशी भामिनीलाही मृत्यू आला. तीच ही शारदा. पूर्वीचा तो तरुण म्हणजे या जन्मातला पद्मनाभ. त्याने या शारदेशी लग्न करून गतजन्मातील अपमानाचा सूड घेतला. या शारदेच्या गतजन्मातील पती द्रविड देशात आजही आहे. तो द्रविड देश येथून खूप दूर आहे. तो शारदेला स्वप्नात येऊन भोग देईल व त्याच्यापासून हिला गर्भधारणा होईल. काही दिवसांनी या शारदेला एक सुंदर गुणवान मुलगा होईल. मोठा झाल्यावर तो शारदानंदन नावाने प्रसिद्ध होईल. असे सांगून देवी गुप्त झाली. त्या दिवसापासून शारदा स्वप्न पाहू लागली व त्यातूनच ती गर्भवती झाली. विधवा शारदा गर्भवती झाली हे समजताच सर्व लोक तिची निंदा करू लागले. नात्या गोत्यातील लोकही वाटेल ते बोलू लागले. ही सगळी देवीची कृपा आहे असे ती सांगू लागली. तेव्हा लोक तिला कुचेष्टेने हसून म्हणाले, या बयेने जार कर्म केले आहे आणि देवीची कृपा म्हणून सांगते. देवी हिला कधी भेटली? आता या बयेचे कान नाक कापा, गाढवावरून हिची धिंड काढा व गावाबाहेर हाकलून द्या. याच वेळी आकाशवाणी झाली, शारदा निष्पाप आहे, तिला कोणीही दोष लावू नका. माझ्याच कृपेने ही गर्भवती झाली आहे. परंतु आकाशवाणीवर कुणीही विश्वास दाखवेना. त्यावेळी तेथे एक वृद्ध होता. तो म्हणाला, अरे, ईश्वरी माया अगम्य आहे. आकाशाला आधार कुणाचा? आकाशात संचार करणाऱ्या चंद्रसूर्यांना कोण आधार देतो? परमेश्वर सर्वत्र पसरलेला आहे. त्याच्या सत्तेने सगळे जग चालले आहे. ऋष्यशृंगांचा जन्म हरिणीपासून कसा झाला? रोहिणीच्या पोटी बलराम जन्मास कसा आला? सांबाचे पोटी मुसळ कसे आले? देवीची करणी आगाध आहे हे लक्षात घ्या. पण त्या वृद्धाच्या बोलण्यावर कोणीही विश्वास ठेविना. तेव्हा पुन्हा आकाशवाणी झाली, शारदेचा गर्भ सत्य आहे. कुणी तो पापाचा आहे असे म्हटले तर त्याची जीभ झडेल, त्याच्या तोंडात किडे पडतील. हे सर्व खोटे आहे असे एक दृष्ट म्हणाला आणि त्या क्षणी त्याची जीभ तुटली. त्यातून असंख्य किडे पडू लागले. हा चमत्कार पाहून लोक घाबरले. त्यांनी शारदेची क्षमा मागितली. काही दिवसांनी शारदेला एक सुलक्षणी सुंदर मुलगा झाला. त्याचे नाव शारदानंदन. योग्य वेळी त्याची मुंज झाली. त्याने सर्व वेदशास्त्रांचा सखोल अभ्यास केला. तो भगवान शंकरांची मनाभावे पूजा आराधना करीत असे. काही दिवसांनी शारदा आपल्या पुत्राला घेऊन गोकर्ण यात्रेला गेली. तेथे द्रविड देशाचा तो ब्राह्मण शारदेच्या गतजन्मातील तिचा पती तोही तेथे आला होता.
दोघांची भेट झाली, ओळख पटली. दोघांनाही अतिशय वाईट वाटले. शारदेने आपल्या व्रताचे पुण्य आपल्या पतीला दिले व पुत्र त्याच्या पायावर घातला. मग शारदा आपल्या पतीबरोबर द्रविड देशाला गेली. शारदानंदन महापंडित म्हणून पृथ्वीवर प्रसिद्ध झाला. तो आपल्या आईवडिलांची उमामहेश्वर समजून नित्य पूजा करीत असे. अहो, जो आपल्या आईवडिलांची सेवा करत नाही त्याचे ज्ञान, विद्या, तप सगळे व्यर्थ होय. जो आपल्या आईवडिलांची विचारपूस करीत नाही, त्यांचा पदोपदी अपमान करतो, त्यांना अन्न पाणी देत नाही, तो कितीही विद्वान ज्ञानी असला तरी अपवित्र समजावा. त्याचे तोंडही पाहू नये, त्याला स्पर्शही करू नये. अशा माणसाला शेवटी अनंत यमयातना भोगाव्या लागतात. काही दिवसांनी शारदेचा पती मरण पावला. तो शिवपदाला गेला. शारदा सती गेली. तीही आपल्या पतीसह शिवपदाला गेली. हा शिवलीलामृत ग्रंथ म्हणजे दिव्य रसायन आहे. याचे सेवन केले असता मनुष्य भवरोगातून मुक्त होऊन शिवस्वरूप होतो. परंतु ज्याला मृत्यूने मिठी मारली आहे त्याला हे रसायन आवडत नाही. ज्याचे पुण्य मोठे तोच या रसायनाचा अधिकारी होतो. म्हणून सर्वांनी सदैव शिवलीलामृताचे श्रवण करावे. स्कंद पुराणाच्या ब्रह्मोत्तर खंडातील शिवलीलामृताचा 10वा अध्याय समाप्त. श्री सांब सदाशिवार्पणमस्तु. शुभम भवतु. ओम नमः शिवाय.